ओके, आता काय करायचं आपल्याला? अंडी फोडायची आहे, त्यामधलं पिवळा बरं वेगळा काढायचा. एकच घ्या. अच्छा, पिवळा नकोच आहे का आपल्याला? नाही, नंतर लागेल ते पिवळं. ह्याच्यात काढा ना काय. हे फेटून यामध्ये मैदा घालायचा. हे काय करायचं? यामध्ये 1 वाटी मैदा, आणि थोडं मीठ. मीठ. आणि दूध. दूध किती? हो, मापाने. हां, 1 वाटी, छोटी 1 वाटी. हे करू का जरा घिसणं करू? हे चांगलं होईल ना? एकजीव करून घ्यायचं इथे. आता पांढरा बरा घालायचा आहे. काय करायचं? पांढरा, हे पांढरा घालू याच्या? ओके, आता काय करायचं? आपलं रेडी झालं ना? रेडी झाला. बनवू? हो. ही भाजी चांगली व्हायला पाहिजे. हा? झणझणीत झाली भाजी. झाले? तुमचा छंद काय? छंद तसं बघितलं तर स्वयंपाक बनवणेच आहे माझा छंद. बस. बरं, स्पर्धांमध्ये कुठला भाग वगैरे काही? तीळ व्यंजन स्पर्धा होती, त्यामध्ये माझा फर्स्ट नंबर आलेला आहे. मोदक स्पर्धेमध्ये पण फर्स्ट नंबर आलेला आहे. मोदक काय वेगळं तुम्ही? गणपतीच्या वेळेस मोदक बनवले होते. हो. मी अंजीरचे मोदक बनवले होते. अंजीर? लोहयुक्त अंजीर मोदक. बर, सुटलं की. पातळ घालायचं आहे डोसे एकदम. याला तेल वगैरे काही लागणार नाही. बर. तेल तूप वगैरे काही जरूर नाही लावायची. ह्याच्यात भाजी ना? टाकू? समजेल. हे अशी पसरवून द्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला जर कापून खायची असेल अशी मध्ये तर तसंही खाऊ शकता, किंवा हे असं उचलून डायरेक्टही खाऊ शकता. हे सॉस बरोबर वगैरे खाऊ शकतो. जास्त चांगले लागते. मस्त. रेडी ना? रेडी टू इट. रेडी. मस्त. लिहून घ्या साहित्य आणि कृती. भाजी रोलसाठी लागणारं साहित्य: दूध, चिरलेला गाजर, उकडून कुस्करलेला बटाटा, कुस्करलेला हिरवा वाटाणा, मैदा, अंडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला गाजर, कुस्करलेला हिरवा वाटाणा, बटाटा, मीठ, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट परतून 4-5 मिनिटं वाफवून घ्यावं. अंड्यामधील पांढरा बलक वेगळा काढून घ्यावा. अंड्याच्या पिवळ्या बलक मध्ये 1 वाटी मैदा, मीठ आणि दूध घालून मिसळून त्यामध्ये अंड्याचा पांढरा बलक घालून सर्व
सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. पॅन गरम करून त्यावर तयार मिश्रण ओतून पातळ डोसा खरपूस भाजून घ्यावा. तयार डोशावर भाजी पसरवून डोशाच्या सर्व बाजू नीट बंद करून भाजी रोल सर्व्ह करावा.